मराठी बालभारती इयत्ता 3री, कविता 8वी, ते अमर हुतात्मे झाले। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत। पाहूयात, प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। 1. या कवितेत अमर हुतात्मे कोणाला म्हटले आहे? उत्तर आहे, या कवितेत अमर हुतात्मे जे देशासाठी बलिदान देतात त्यांना म्हटले आहे। 2. आपली भारत माता स्वतंत्र होण्यासाठी जनतेने काय केले? उत्तर आहे, आपली भारत माता स्वतंत्र होण्यासाठी जनता झगडली व झुंजली होती। प्रश्न तिसरा आहे, देशासाठी लढणाऱ्या वीरांनी कशाचा त्याग केला? उत्तर आहे, देशासाठी लढणाऱ्या वीरांनी घरदार व सुखी संसाराचा त्याग केला। अमर हुतात्म्यांनी काय काय सोसले? उत्तर आहे, अमर हुतात्म्यांनी तुरुंगवास, उपवास व वनवास सोसला। प्रश्न 5वा, वीर हुतात्मे कोणासाठी जीवन जगले? प्रश्न 5वा आहे, वीर हुतात्मे कोणासारखे जीवन जगले? उत्तर आहे, वीर हुतात्मे ज्योतीसारखे जीवन जगले। प्रश्न 6वा आहे, ते अमर हुतात्मे झाले या कवितेचे कवी कोण आहेत? उत्तर आहे, ते अमर हुतात्मे झाले या कवितेचे कवी वि.म. कुलकर्णी हे आहेत। प्रश्न दुसरा आहे, कवितेच्या ओळी पूर्ण करा। पहा विद्यार्थी मित्रांनो, सोडिले सर्व घरदार या ठिकाणी 2 ओळी अपूर्ण आहेत, ते देशासाठी लढले। तर अपूर्ण ओळीच्या ठिकाणी काय येईल पहा, सोडिले सर्व घरदार त्यागिला सुखी संसार, ज्योती समजीवन जगले ते देशासाठी लढले। पुढील पाहूयात, हा राष्ट्रध्वज साक्षीला 2 अपूर्ण ओळी या ठिकाणी आहेत, ते देशासाठी लढले। तर अपूर्ण ओळी कोणत्या आहेत पहा, करू आपण वंदन याला, जय गीत गाऊया आपुले, ते देशासाठी लढले। अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण कवितेच्या ओळी पूर्ण केलेल्या आहेत। प्रश्न तिसरा आहे, खालील शब्द वाचा व तसेच लिहा। पहा विद्यार्थी मित्रांनो, हुतात्मा, त्याग, ज्योतिसम, स्वतंत्र व राष्ट्रध्वज हे शब्द असेच लिहायचे आहेत। प्रश्न 4था आहे, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा। खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा। रंक, आ मकरंद, ई मयूर, ई प्रताप, उ लाडका या शब्दांचे समान अर्थ असणारे शब्द पाहूयात। रंक गरीब, मकरंद मध, मयूर मोर, ई प्रताप पराक्रम, लाडका आवडता। अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी समानार्थी शब्द पाहता येतील। प्रश्न 5वा आहे, खालील शब्दांचे वचन बदल करा। 1 भुवई, 2 वीज, 3 जाऊ, 4 घागर आणि 5 जीभ यांचे वचन बदल पहा काय होईल। भुवई भुवया, वीज विजा,
जाऊ, जावा, घागर, घागरी, जीभ, जिभा. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ते अमर हुतात्मे झाले या कवितेचा स्वाध्याय अभ्यासलेला आहे.